नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी आणि जिल्हा परिषदेचे आमचे शिक्षक, शिक्षकेतर बांधव तसेच आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षे शासनाच्या सेवेत समर्पित केलेले निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक, तुम्हा सर्वांसाठी आजच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलो आहोत. मित्रांनो, फेब्रुवारी महिना म्हटलं की कर्मचारी वर्गामध्ये एक अनामिक धास्ती असते. आर्थिक वर्षाचा शेवटचा टप्पा, बजेटची धावपळ आणि त्यातच फेब्रुवारीचा पगार वेळेत होईल का हा सतावणारा प्रश्न. पण आता या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासकीय कोषागार कार्यालयाकडून एक अत्यंत महत्त्वाचे अधिकृत ज्ञापन म्हणजेच परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे, ज्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. काय आहे या परिपत्रकातील गुपित? का हे ज्ञापन केवळ नियमित पगारापुरते मर्यादित नाही? महागाई भत्त्याचा फरक म्हणजेच DA एरियर्स, थकीत वैद्यकीय देयके आणि न्यायालयीन प्रकरणांतील अडकलेला पैसा या सर्वांबाबत शासनाने नक्की कोणते कठोर आणि स्पष्ट निर्देश दिले आहेत? आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही या परिपत्रकाचा प्रत्येक मुद्दा सविस्तर उलगडून दाखवणार आहोत. विशेषतः जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक आणि नुकतेच निवृत्त झालेले कर्मचारी, ज्यांच्या ग्रॅज्युएटी आणि कम्युटेशनची प्रकरणे प्रलंबित होती, त्यांच्यासाठी हे परिपत्रक वरदान ठरणार आहे की केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया? जर तुम्हालाही तुमच्या हक्काच्या पैशांची आणि फेब्रुवारी महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे. आज आम्ही MX मराठी न्यूजवर या GRचे असे विश्लेषण करणार आहोत जो तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच गोंधळ निर्माण करते. चला तर मग वेळ न घालवता थेट जाणून घेऊया शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा सविस्तर तपशील. गेल्या काही दिवसांपासून अनेक कर्मचारी व पेन्शनधारकांकडून फेब्रुवारी पगार वेळेत होईल का, थकीत देयके कधी मिळणार, महागाई भत्त्याचा फरक कधी जमा होणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. याच पार्श्वभूमीवर हे परिपत्रक महत्त्वाचे ठरते, कारण या ज्ञापनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की वितरित केलेल्या तरतुदींमधून माहे फेब्रुवारी 2026 ते नियमित वेतन, निवृत्ती वेतन तसेच नियमानुसार देय असलेले भत्ते अदा करण्यात यावेत. या परिपत्रकाचा मुख्य विषय आहे अनुदान वितरण. जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन आणि आस्थापना अनुदान यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे वेतन वाटपात विलंब होऊ नये ही शासनाची स्पष्ट भूमिका या ज्ञापनातून दिसून येते. विशेष म्हणजे केवळ नियमित वेतनच नव्हे तर महागाई भत्त्याचा फरक, वैद्यकीय देयके, लोकायुक्त प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणांमधील आदेशानुसार देय रक्कम तसेच नियमोचित थकीत देयके अदा करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे काही थकबाकी देय होते त्यांनाही याचा लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हे ज्ञापन तितकेच महत्त्वाचे आहे. निवृत्ती वेतन नियमानुसार अदा करणे तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार अंश राशीकरण म्हणजेच कम्युटेशन व उपदान म्हणजेच ग्रॅच्युइटी अदा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नुकतेच निवृत्त झालेले कर्मचारी किंवा ज्यांची प्रकरणे प्रलंबित होती त्यांना याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो. हे परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः महत्त्वाचे आहे, कारण जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बहुधा अनुदानावर अवलंबून असते. निधी वेळेत उपलब्ध न झाल्यास पगारात विलंब होतो. मात्र या ज्ञापनामुळे फेब्रुवारी महिन्याचा पगार वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते. तथापि येथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे की हे परिपत्रक म्हणजे अतिरिक्त वाढ, बोनस किंवा नवीन आर्थिक लाभ जाहीर झाल्याचा निर्णय नाही. हा निर्णय आधीच मंजूर असलेल्या तरतुदींमधून नियमित वेतन व देयके वेळेत वितरित करण्यासंदर्भात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शासनाने दिलेल्या अधिकृत आदेशानुसारच देयके अदा केली जातील. सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत मंजूर निधीमधून वेतन व निवृत्ती वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा आहे की आर्थिक वर्षाच्या अखेरीस
निधी अभावी होणारा विलंब टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेवर पावले उचलली आहेत. विशेषतः मार्च महिन्यात अनेकदा लेखाबंदी प्रक्रियेमुळे काही व्यवहारांना विलंब होतो. परंतु यावेळी फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासाठी आवश्यक तरतूद सुनिश्चित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महागाई भत्त्याच्या फरकाबाबतही परिपत्रकात उल्लेख आहे की नियमानुसार देय असलेली रक्कम अदा करावी. याचा अर्थ शासनाने जाहीर केलेल्या दरांनुसार जे फरक लागू आहेत ते नियमांनुसार वितरित केले जातील. यामध्ये कोणताही अतिरिक्त दर किंवा नवीन घोषणा नाही, तर विद्यमान निर्णयांची अंमलबजावणी आहे. वैद्यकीय देयकांबाबत अनेक कर्मचारी उपचार खर्चाच्या परताव्याची प्रतीक्षा करत असतात. या परिपत्रकामुळे अशा प्रकरणांनाही गती मिळू शकते. त्याचप्रमाणे लोकायुक्त किंवा न्यायालयीन प्रकरणांमध्ये आदेशित रक्कम प्रलंबित असल्यास ती अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली काही प्रकरणे मार्गी लागू शकतात. कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे. कुटुंब निवृत्ती वेतन हे अनेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असते, त्यामुळे ते वेळेत मिळणे अत्यावश्यक असते. परिपत्रकानुसार नियमित निवृत्ती वेतनासोबतच कुटुंब निवृत्ती वेतनही नियमानुसार अदा करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच पाहता हे परिपत्रक म्हणजे नियमित आर्थिक व्यवहार सुरळीत राहावेत यासाठी प्रशासनाने घेतलेले पाऊल आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये निर्माण झालेली अनिश्चितता दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. फेब्रुवारी पगार आणि संबंधित देयके वेळेत मिळण्याची शक्यता या आदेशामुळे अधिक बळकट झाली आहे. मात्र पुन्हा एकदा एक गोष्ट मी आवर्जून स्पष्ट करू इच्छितो की हे परिपत्रक म्हणजे सध्याच्या नियमांनुसार असलेल्या देयकांचे वाटप आहे. यामध्ये कोणतीही नवीन वेतनवाढ किंवा बोनसचा उल्लेख नाही. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका. अधिकृत शासन निर्णय आणि प्रशासकीय वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आता तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या विभागात किंवा जिल्हा परिषदेत पगाराची स्थिती काय आहे? तुमची काही देयके अद्याप प्रलंबित आहेत का? किंवा या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याच्या नावासह तुमची मते नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला जमिनीवरील वस्तुस्थिती समजण्यास मदत होते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. राज्यातील आपल्या इतर कर्मचारी आणि पेन्शनधारक बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे शासन निर्णय, 7व्या वेतन आयोगाचे अपडेट्स आणि कर्मचारी हिताच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपला वेळ दिल्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा आमचे चॅनल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.